जर भोसले सरांनी विकेट घेतली तर अंकुश भगनाळे सर अंगद भगनाळे सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. ओके, यावेळेस फटका खेळलाय आणि झेल बा. नाही, जमा करा. मी येतो तिकडे. प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे पैसे नेट जमा करावे लागतात. दमदार विकेट. चला, अजूनही 500 रुपये 500 जमा झालेत सरांसाठी आणि 500 अजूनही राहणार आहेत. आणि पारितोषिक वाढले अंकुश सरांसाठी. जे 2100 रुपयाचं होतं ते 3100 रुपयाचं केले अभिदादा गुरकेल यांनी. तब्बल 3100 रुपयाचं पारितोषिक समालोचन कक्षाकडे जमा झाले. अभिदादा गुरकेल यांच्याकडून हे पारितोषिक दिले जाते. आणि अंगद भाऊ यांच्याकडून पारितोषिक आहे गोलंदाजाला 500 रुपयाचं, ते सुद्धा जमा झाले. आणि यानंतर विकेट घेतली अजूनही जमा होईल. विद्यालय फटका हवेमध्ये आणि जे गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट. प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. सांगता येत नाही. सोनू जगताप आला फलंदाजीसाठी. टाळ्या होऊन जाते एकदा प्रेक्षक. सामना आवडला असेल तर एकदा टाळ्या. वा 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 वा. जाऊया सामन्याकडे. भोसले सरांनी मात्र एक आशा कायम केली आहे. पुढचा चेंडू आणि चेंडू सीमा पार चौकार. डीजे साऱ्या माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. डीजे एक मिनिट. माझ्या बाजूला 2 संघ आहेत. या बाजूला पाहिलं गेले तर अर्धापूरचा संघ, बाजूला पाहिलं गेलं तर उंबरखेडचा संघ. इकडे कधी आवाज येतोय पुन्हा नंतर थोड्याच वेळाने तिकडल्या बाजूने आवाज येतोय. इकडे सुद्धा टक्कर चालू आहे. बघूया पुढच्या चेंडूवर कोणत्या डगआउट मधून आवाज येईल. पुढचा चेंडू आहे भोसले सरांचा. सोनू जगताप सामना करतोय. बघा, चेंडू डॉट झाला आणि इकडे आवाज सुरू झालाय. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. अजूनही सामना संपलेला नाहीये. क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम. अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. त्या प्रकारचा सामना आपल्याला इथं पाहायला मिळतोय. या षटकाने मात्र वापसी केली आहे असं वाटतंय, परंतु क्रिकेट आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा धावतायत भोसले सर. यावेळेस थोडासा डाऊन द लेग चेंडू टाकला. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि चेंडू गेलाय काय घोषांकी क्षेत्रामध्ये. यस, 2 धावा. 2 धावा. एक पारितोषिक आले. जर हिंदवी एम्पायर अर्धापूर या संघाने या सामन्यामध्ये जर विजय मिळवला तर अविनाश दादा काळे यांच्याकडून तब्बल 5001 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. पुढचा चेंडू या दरम्यान फटका खेळलाय. संभाजी आहे तिथे.
आणि दुसरे एक पारितोषिक आले. जर उंबरखेड संघाने हा सामना जिंकला, या सामन्यामध्ये विजय प्राप्त केला, तर आबिदादा गुरकेल यांच्याकडून